हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। पाचव्या टप्प्यातील राज्यातल्या 13 जागांसह देशातील 49 जागांसाठी आज मतदान। नाशिक, दिंडोरी, धुळे, पालघर, ठाण्यासह मुंबईतील 6 जागांसाठी मतदान। अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला। पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी मुंबई उपनगरातील मतदान केंद्र सज्ज। मतदान केंद्रापासून 100 मीटर परिसरामध्ये मोबाईल आणण्यास बंदी। ठाण्यातील नौपाडा मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन्स बंद। ईव्हीएम बंद पडलेल्या बूथवर नरेश मस्केंकडून पाहणी। ईव्हीएम दुरुस्त करण्याचे प्रयत्न सुरू। नाशिकच्या आडगाव मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड। 56 आणि 59 क्रमांकाच्या बूथवरील ईव्हीएम बंद, दुरुस्तीचं काम सुरू। महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव यांनी बजावला मतदानाचा हक्क। महायुती मुंबईतील सर्व 6 जागा जिंकणार, यामिनी जाधव यांच्याकडून विश्वास व्यक्त। महायुतीचे ईशान्य मुंबईचे उमेदवार मिहिर कोटेचा यांनी बजावला मतदानाचा हक्क। ठाकरे गटाच्या संजय लीना पाटलांसोबत कोटेचा यांची लढत। मतदानापूर्वी महाविकास आघाडीच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांचा उपक्षण। लोकशाहीच्या सोहळ्यात सर्वांना सामील होण्याचं गायकवाड यांच्याकडून आवाहन। नाशिकमध्ये मतदानापूर्वी महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसेंच्या घरी औक्षण आणि पूजा अर्चा। आपला विजय निश्चित होणार, गोडसेंकडून विश्वास व्यक्त। मतदानापूर्वी त्र्यंबकेश्वर मंदिरात अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराजांकडून पूजापाठ। राष्ट्रहितासाठी लढतोय, जनता 100% निवडून देईल, महाराजांना विश्वास। नाशिकमध्ये मतदानापूर्वीच ठाकरे गटाच्या सुधाकर बडुंजरांनी घेतला आक्षेप। नवजीवन पब्लिक स्कूलच्या मतदान केंद्रावर ऑब्झर्व्हर आणि मायक्रो ऑब्झर्व्हर नसल्याचे आक्षेप। बेकायदेशीर पद्धतीने निवडणूक घेण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप। ईशान्य मुंबई मतदारसंघातील भांडूप पश्चिमच्या आयडीयूबीएस शाळेबाहेर मतदारांच्या रांगा। मतदान प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच मतदानासाठी नागरिकांची गर्दी। बोगस मतदानासंदर्भात राजन विचारेंकडून प्रशासनाला माहिती। 1000 ते 1500 बोगस मतदान होणार, विचारेंचा आरोप। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।